गेल्या वर्षभरापासून या आणि त्या कारणावरून कायम चर्चेत राहणारा जिल्हा म्हणजे जालना. मराठा आरक्षण, जरांगे यांचं आंदोलन त्यामुळे जालना कायमच प्रकाश झोतात राहिला. जालना जिल्ह्यात कोणी कोणाचा गेम केला, जरांगे फॅक्टरचं काय झालं आणि कोणी कुठून बाजी मारली, चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात DSP एज्युटेक. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 5 विधानसभा मतदारसंघ येतात: भोकरदन, बदनापूर, जालना, घनसावंगी आणि परतूर. पहिला मतदारसंघ आहे भोकरदन. भोकरदन हा भाजपचे दिग्गज नेते माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा गड आहे. येथे दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनी तिसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या चंद्रकांत दानवे यांचा 23,179 मतांनी पराभव करत हॅट्रिक साजरी केली. नेहमीप्रमाणे येथे दानवे विरुद्ध दानवे अशी लढत बघायला मिळाली. लोकसभेत रावसाहेब दानवे हे इथून पिछाडीवर राहिले होते, मात्र लोकसभेचा पराभव विसरून दानवे यांनी येथे विजयश्री खेचून आणली. तर राष्ट्रवादीच्या चंद्रकांत दानवे यांनी सलग तिसऱ्यांदा येथे नामुष्कीजनक पराभव स्वीकारला. पुढील मतदारसंघ आहे बदनापूर. भारतीय जनता पार्टीच्या नारायण कुचे यांनी तिसऱ्यांदा निवडून येत येथे हॅट्रिक साजरी केली. कुचे विरुद्ध चौधरी यांच्या सलग तिसऱ्यांदा सामना झाला. राष्ट्रवादीच्या बबलू चौधरी यांचा 45,531 मतांनी मोठा पराभव झाला. रावसाहेब दानवे यांनी लावलेली फिल्डिंग तसेच सामाजिक समीकरणे साधत कुचे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. पुढील मतदारसंघ आहे जालना. 1999 पासून चालत आलेला ट्रेंड यावेळीही येथेच चालला. 1999 पासून येथे एकदा काँग्रेस आणि एकदा शिवसेना निवडून येत आहे. काँग्रेसकडून गोरंट्याल आणि शिवसेनेकडून अर्जुन खोतकर या पारंपरिक लढाईमध्ये अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा 31,651 मतांनी मोठा पराभव केला. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये येथे मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना येथे बंडखोरांचा सामना करावा लागला. मात्र काँग्रेसचे बंडखोर असलेल्या अब्दुल हाफिज यांनी खोतकर यांच्या लीड एवढेच मतं घेऊन खोतकर यांच्या विजयात हातभार लावला. तर या बंडखोरीचा काँग्रेसला मोठा फटका बसला. 1990 पासून आजपर्यंत अर्जुन खोतकर इथून 5व्यांदा निवडून आले, तर कैलास गोरंट्याल यांचा खोतकरांकडून तिसऱ्यांदा पराभव झाला. एकदा खोतकर आणि एकदा गोरंट्याल हा ट्रेंड येथे या निवडणुकीमध्ये सुद्धा कायम राहिला. पुढील मतदारसंघ आहे घनसावंगी. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राजेश टोपे यांचं 25 वर्षांचं वर्चस्व मोडीत काढत शिवसेनेच्या हिकमत उढाण यांनी राजेश टोपे यांचा निसटता म्हणजे 2,309 मतांनी पराभव केला. राजेश टोपे यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला छुपा पाठिंबा होता. यामुळे ओबीसी मते ही उढाण यांच्याकडे वळली, तर बंडखोर सतीश घाडगे यांच्यासह टोपे आणि उढाण यांच्यामध्ये मराठा मते विभागली गेली. 2019 ला टोपे थोड्याच मतांनी निवडून आले होते. 2014 पासून तिसऱ्यांदा उढाण विरुद्ध टोपे हे आमने सामने होते आणि तिसऱ्या वेळी उढाण यांनी टोपे यांचा पराभव करत टोपे यांना मोठा हादरा दिला. पुढील मतदारसंघ आहे परतूर. भाजपच्या माजी मंत्री राहिलेल्या बबनराव लोणीकर यांनी ठाकरे गटाच्या आसाराम बोराडे यांचा 4,740 मतांनी पराभव केला. तर काँग्रेसच्या बंडखोर अपक्ष सुरेश कुमार जेतलिया आणि बोराडे यांच्यातील मत विभाजनामुळे लोणीकर यांना फायदा झाला. सलग तिसऱ्यांदा निवडून येत लोणीकर यांनी येथे हॅट्रिक साजरी केली. एकूणच जालना जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच विरोधी बाकांवरचा एकही उमेदवार विजयी झाला नाही, तर भाजपच्या 3 उमेदवारांनी येथे हॅट्रिक साजरी केली. शिवसेनेने जालना आणि घनसावंगी येथे विजयश्री खेचून आणली. दानवे, कुचे आणि लोणीकर यांनी आपले मतदारसंघ राखले, तर खोतकर यांनी जालन्यात पुनरागमन केलं. घनसावंगीमध्ये मात्र राजेश टोपे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. जालना जिल्ह्यामध्ये कोणाच्या विजयाने तुम्हाला प्रभावित केलं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.